तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत होता आणि तुमचे पैसे न बंद झाले असतील आणि ते बंद होण्याचं जर कारण तुम्ही केलेली KYC असेल तर तुमच्यासाठी पुन्हा एक संधी आहे KYC करण्याची. ही जी तारीख होती KYC करण्याची ती पहिले 31 मार्च 2026 ठेवण्यात आलेली होती, परंतु आता ही तारीख वाढवून 30 एप्रिल करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांनी KYC करताना काही चुकीचे पर्याय निवडलेले होते आणि म्हणून त्यांचे पैसे न बंद झाले होते, ते अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या महिला, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. शेवटची का म्हणतोय आपण? कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा हीच माहिती दिलेली आहे. समोर आपण एक क्लिप लावणार आहे, त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिली आहे ते तुम्ही पहा. बघा, या योजनेमध्ये 2,43,00,000 महिलांनी फॉर्म भरले होते आणि सुरुवातीला जवळपास सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. परंतु जेव्हा नंतर KYC करण्याची प्रक्रिया समोर आली त्यावेळेला बऱ्याचशा महिलांनी चुकीचे पर्याय निवडले आणि अशा जवळपास 68,00,000 महिला आहेत ज्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व 68,00,000 महिलांसाठी ही एक शेवटची संधी आहे. आता बघूया अदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलं आहे. त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत.